श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। युग वसिष्ठ दिवस क्रमांक 257। वसिष्ठ पुढे म्हणाले, स्वर्गात पोहोचताच शुक्राने इंद्राला वंदन केले आणि इंद्रानेही भृगुपुत्राचा सत्कार केला आणि त्याला काही काळ स्वर्गात वास्तव्य करण्यास सांगितले। आपल्या पुण्याच्या सामर्थ्यामुळे शुक्राने दीर्घकाल स्वर्ग सुखांचा उपभोग घेतला। मग पुण्यकर्म क्षीण झाल्यावर भीतीमुळे तो पुन्हा पृथ्वीवर कोसळला। त्याचे प्राक्तन शरीर अगदी शुष्क होऊन गेले। शरीरावरील अभिमान व आसक्ती सोडली असता दुःखांचा क्षय होऊन परमानंदाची प्राप्ती होते। पण ज्या शरीराचा अभिमान धरायचा त्याची मात्र अखेरीस दुर्दशा ठरलेली असते। भृगूंच्या तपस सामर्थ्यामुळे शुक्राच्या शरीराला प्राण्यांनी स्पर्श केला नाही। समाधीमधून जागृत झाल्यावर आपल्या पुत्राचे कलेवर पाहून भृगू काळाला शाप देणार तोच प्रत्यक्ष काळ त्यांच्यासमोर उभा ठाकला। काळ भृगूंना म्हणाला, आपल्यासारखे थोर पुरुष दुसऱ्याचा अपराध दृष्टीस पडला तरी क्षुब्ध होत नाही। तू महातपस्वी ब्राह्मण आहेस आणि आम्ही नियतीचे पालन करणारे आहोत। तू आम्हाला पूज्य आहेस। तुझ्या शापाचे मला जरा देखील भय नाही। मला शाप देऊन तुझ्या तपाचा मात्र विनाकारण क्षय होईल। आजपर्यंत हजारो ब्रह्मांडे, कित्येक रुद्र आणि कित्येक विष्णू माझ्या पोटात गडप झाले आहेत। आम्ही भोगते आहोत आणि तुमच्यासारखे जीव आमचे भक्ष्य आहेत। यात आमची आवड निवड नसून हा आमचा स्वाभाविक धर्म आहे। आम्हाला नेमून दिलेली ही नियती आहे। ही व्यक्त व अव्यक्त सृष्टी हे मज परमात्म्याचे भक्ष्य आहे। हे विश्व आत्मस्वरूपात व्यक्त दशेला आलेले असल्याने त्याचा लय देखील आत्मस्वरूपात होणे स्वाभाविक आहे। निर्मल म्हणजे आत्मदृष्टीने पाहू गेल्यास जगात कोणीही करता नाही आणि कोणीही भोगता नाही। परंतु मलिन म्हणजे अनात्म दृष्टीने पाहू गेल्यास जगात अनेक कर्ते आहेत आणि अनेक भोगते दिसू लागतात। ज्ञानी पुरुषाला कर्तृता आणि अकर्तृता या गोष्टी कल्पित भासतात, परंतु अतत्वज्ञानांना त्या सत्य भासतात। वृक्षावर जशी फुले येतात आणि गळून पडतात त्याप्रमाणे ह्या भुवनात भूतांचे आगमन आणि निर्गमन होत असते। कोणाच्या कृतीने ह्या क्रिया घडत नसून प्राण्यांची विचित्र कर्मेच त्यांना निमित्त मात्र होतात। जलातील चंद्रबिंब हलू लागले असता आकाशातील चंद्र स्थिर असल्यामुळे पाण्यातील प्रतिबिंबाच्या चलनाचे कर्तृत्व आकाशातील चंद्राकडे येऊ शकत नाही। लौकिकदृष्ट्या प्रतिबिंब प्रत्यक्ष हलताना दिसत असल्याने आकाशातील चंद्रच चलनक्रियेचा कर्ता आहे असे म्हणावे लागते। कालस्वरूपी परमात्म्याचे ह्या सृष्टीमधील कर्तृत्व आणि अकर्तृत्व असेच आहे। मनच भ्रमामुळे या कल्पना करीत असते। म्हणून हे मुने, तू संतापू नकोस। आपत्ती येतात आणि जातात। जे व्हायचे असते तेच होत असते याचा तू तात्विक विचार कर। आम्हाला कीर्तीची चाड नाही, पूजेची इच्छा नाही आणि कर्तृत्वाचा अभिमान यत्किंचितही नाही। आम्ही नियतीच्या स्वाधीन असून नियतीमुळेच येथे आलो आहोत। महात्म्यांचा सन्मान करणे ही नियती असून त्यासाठीच आम्ही आलो आहोत। तू मात्र तमोवृत्तीने आम्हाला शाप देण्यास प्रवृत्त झाला आहेस, हे योग्य नव्हे। ज्ञानी आणि धीर असून तू तमोगुणाने भ्रमिष्ठ झाला आहेस। आपल्याच कर्मविपाकामुळे उद्भवलेल्या दशा तू भोगीत आहेस। हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत।